दुनिया हसीनों का मेला, मेले में ये दिल अकेला, एक दोस्त ढूंढता हूँ मैं दोस्ती के लिए, एक दोस्त ढूंढता हूँ मैं दोस्ती के लिए। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय भीमराय. मी दादासाहेब राजे शिर्के, शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदावर मी कार्यरत आहे. गाणं ऐकायला कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आत्ताचं? हे गाणं फक्त ऐकायलाच चांगलं वाटतं, सत्यामध्ये ही परिस्थिती नसती. कोण मित्र नातेवाईक येत नाहीत आपले सगळे संकट वाचवायला. आपल्यालाच करावे लागतात, आपलीच आपल्याला उरकावी लागतात सगळी कामं. आयुष्यात जेवढं आपल्यावर संकट आलेलं आहे ते आपल्यालाच निस्तारावं लागणार आहे. म्हणून मी सांगतोय मित्रांनो की आपण घेतलेल्या कर्जावर आपले नातेवाईक, आपले जवळचे मित्र कोणीही कामाला येणार नाही, ते आपल्यालाच फेडावं लागणार आहे. म्हणून तुम्ही आळस करू नका, झपाटीनं कामाला लागा, पैसे कमवा, 4 पैसे अजून आपल्याकडे कसे वाढवून येतील या मार्गावर राहा आणि लवकरात लवकर आपल्याला कर्ज कसं फेडता येईल याचं तुम्ही ही करा, मार्गस्थी लागा की आपल्याला लवकरात लवकर ही कर्ज भागवून या कर्जाच्या विळख्यातनं कसं आपल्याला बाहेर पडता येईल. कारण की कसं मित्रांनो, मित्र परिवार नातेवाईक हे नुसते नावाला असतात, हे कधी आपल्या कामाला येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी की ते सुद्धा येत नाहीत, म्हणजे त्यामागचं असं कारण असतं की त्यांच्या पण मागं व्याप लागलेले असतात. म्हणजे मी असा काही दोष देत नाही त्यांना, पण त्यांच्या पण मागं व्याप लागलेले आहेत. प्रत्येकाचे आपापले प्रत्येकाला लागलेले व्याप आहेत सगळे. आणि आत्ताच्या तर 2024च्या काळात भयंकर सगळ्यांना व्याप लागलेले आहेत. नोटबंदी, GST आणि कोरोनाचा काळ या प्रकारांतनं महत्त्वाचं म्हणजे लोकांचा जीव वाचला, ही लय महत्त्वाचं आहे सगळ्यात. आणि त्याच्यातनं जीव वाचलेली लोक आज 2 वेळेचं खातील एवढं तरी कमवू शकतात. पण आता अशी अवस्था झालेली आहे की कालांतरानं या महागाईमुळे लोकांना आता तेवढंसुद्धा अवघड परिस्थिती झालेली आहे. कमवलं तेवढंच ते खर्च करण्यात जाते, सेविंग काहीच होत नाही. त्यामुळं कर्जावर एवढं महाभयंकर परिणाम झालेला आहे तुमचा EMI हप्त्यावर की तुम्हाला ते हप्ते जाता जाता मुश्किल झालेले. मला सुद्धा कळते मित्रांनो, पण निदान तुम्हाला अख्खा हप्ता हे भरता येत नसेल तर निदान तो अर्धा तरी हप्ता भरण्याचा प्रयत्न करा. बँक ॲक्सेप्ट करते, फायनान्सवाले ॲक्सेप्ट करतात की तुम्ही त्यांना तसं नमूद करा, त्यांना तसं तुम्ही पत्रव्यवहार करा की ठीक आहे बाबा, मला 10,000चा उदाहरण, बाबा मला 10,000चा हप्ता भरता येत नाही, निदान मी 7-8 हजार रुपयाचा तरी भरू शकते, असं तुम्ही निवेदन देऊ शकता. आणि ते तुमचं निवेदन पास पण करू शकतात. पण तुमची भरण्याची मानसिकता असणं गरजेचं आहे. आणि जर भरू शकत नसताल तर मग काय ते सुद्धा काय करू शकत नाहीत, त्यांना पर्याय नाही. ते काय असतील ते तुमच्यावर कायदेशीर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणार, त्याच्या अगोदर दंडेलशाही करणार. दंडेलशाहीतनं जर तुमच्याकडनं जर होत नसेल तर त्यांना पर्याय नाही शेवटी कायदेशीर मार्गाने जाण्याशिवाय. पण कायदेशीर मार्गाने गेल्यानंतर ना तुमची 100% फाटणार आहे. आणि ते अशी फाटणार आहे की तुम्ही कुठं तोंड दाखवायच्या लायकीत राहणार नाही. म्हणून मी पहिल्यापासून हीच सांगतोय की कष्ट करा, कामं करा, 2 पैसे कसे वाढवून आपल्याला मिळतील ह्याचा प्रयत्न करा, कमवता येतील कसे. आपल्याला एक लक्षात ठेवा, आता इथनं पुढं जे कर्जदार आहेत, जे थकीत कर्जदार आहेत, त्यांनी सेविंग तर होऊच शकत नाही, पण शोकाच्या वस्तूला खर्च करण्यापेक्षा आहे ना साहेब, तुम्ही ते कर्ज भागवा पहिलं. कारण इतकं भयानक अवस्था झालेली आहे. तुमच्या या अशा प्रकरणामुळं तुमच्या घरातल्यांवर परिणाम होतोय. ज्यांच्या घरामध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतोय. ज्यांच्या घरात रोगी पीडित व्यक्ती आहेत त्यांचा आजार पण अजून वाढत आहे त्याच टेन्शननं की तुम्ही ते कर्ज भागवताय का नाही भागवत. नसताना भागवत तर लोक घरी येतात, दंडेलशाही करतात. बेकायदेशीर प्रवृत्तीचे जे गुंड जे सांभाळलेले आहेत या लोकांनी, फायनान्सवाल्यांनी, ते घरी येऊन राडा करतात. तुमची मनस्थिती चांगली आहे हो, पण तुमच्या घरातल्यांचं काय आहे? त्यांची मनस्थिती डागाळती, त्याचं काय करायचं? मग हे अशा असंख्य अडचणी आहेत, त्याच्यावर कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे. जसं त्यांच्या चुका आहेत तशा आपल्या पण थोड्याशा चुका असतात. आपण बँकेचे हप्ते भरू शकत नाही आहे, पण का भरू शकत नाही ते नमूद करणं गरजेचं आहे. म्हणून मी पहिल्यापासून माझं एक सांगणं आहे की तुम्हाला जर अडचणी असतील तर त्या तुम्ही अडचणी त्या बँकेच्या फायनान्स पतसंस्था जी कोण वगैरे प्रायव्हेट लिमिटेड असतील तुम्हाला कर्ज दिलेले त्यांना तुम्ही ती नमूद करा तुमच्या अडचणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीमराय.